नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा 23 जून 2026 या तारखेचा दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर ह्या काळात वातावरणात अचानक बदल होऊन महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जबरदस्त, तर काही भागामध्ये मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर एकंदरीत महाराष्ट्रामध्ये मिश्र स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 23 जून रोजी दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रातील हवामानात पावसाची चांगली सक्रियता कायम राहण्याची शक्यता। महाराष्ट्रातील अनेक भागात मान्सूनचा प्रभाव जाणू शकतो, तर काही भागात मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता। कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार मान्सूनी पाऊस पडू शकतो। घाटमाता, पुणे, सातारा आणि कोल्हापूर परिसरातही अधूनमधून चांगल्या पावसाची शक्यता आहे। मराठवाडा आणि विदर्भात दुपारनंतर वातावरण उष्णता आणि आर्द्रता वाढल्यामुळे वादळी ढगांची निर्मिती होऊ शकते। छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड, नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाटासह स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता। काही भागात वाऱ्याचा वेग 30 ते 50 किलोमीटर प्रति तास राहू शकतो। कोकण आणि घाटमाथ्याच्या काही भागात स्थानिक स्वरूपात जोरदार पाऊस पडू शकतो, तर विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा प्रभाव अधिक राहू शकतो। तर शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला, दुपारनंतर व संध्याकाळी विजांचा कडकडाट वाढण्याची शक्यता असल्याने शेतातील कामे वेळेत पूर्ण करा। पेरणीचा निर्णय घेताना स्थानिक पावसाची सातत्यता आणि जमिनीत ओल याचा विचार करा। एकंदरीत 23 जून रोजी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचा प्रभाव अधिक, तर मराठवाडा विदर्भात वादळी पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्र या समुद्रामध्ये मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले असून अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे येत आहे। त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची स्थिती ही कोकण विभाग आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज हा काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा देखील बघायला मिळू शकतो। तसे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज 23 जून 2026 या तारखेला दुपारनंतर तसेच रात्रीच्या दरम्यान देखील अनेक जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे। काही भागात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज, जोरदार वारा आणि मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह राहील। एकंदरीत महाराष्ट्रामध्ये मिश्र स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ, कर्नाटक, गोवा दुपारनंतर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश ढगाळ स्थिती राहील आणि भारताच्या पूर्वेकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। मात्र महाराष्ट्राकडे पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे। तर ज्या भागात पावसाचा जोर अधिक आहे तो भाग सर्वप्रथम जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाजा सावंतवाडी, अंबोली, अरस, वेंगुळा, महापण, कुडल, पारसेम, अलोणा, बेडशीम तसेच बिचोलियम, अंजुनियम कडे बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसारी, अड्डाला मध्यम हलका पाऊस राहील। कुरुंदवाडी, सांकेश्वराची कोडी, सल्लगा, जतबेल, किनी, कोडाली, कोल्हापूर या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे। मंगसुळी, अतनी, जळकाटी, किरंगी, दागलपूर, बिलर्जत मध्यम स्वरूपात राहील। सांगली, मालगाव, देसिंग, नागज, गोजी या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाजा दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। दुपारनंतर देखील राहील। ज्योतिबेल, किनी, कोडाली, आष्टा, सातारा जिल्ह्याचा परिसर, इस्लामपूर, नरसिंहपूर, विटा, मायानी, पुसेवेली इकडे मध्यम स्वरूपात राहील। जबरदस्त पावसाचा अंदाजा सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील। तसे वडूज, औंध आणि रहमतपूर, सातारा, कोरेगाव या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील।
मराठ शिंगणापूर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। देवराव मोल दिक्सर लाटे फलटण बारामती इकडे अति तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज दुपारच्या नंतर बघायला मिळणार आहे। सातारा आणि पश्चिमेकडे जोर जास्त राहील। कोयना पटण आरवाडे वसडपोट जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाची स्थिती जबरदस्त स्वरूपात राहील। खारेपट्टण गगनबावडा विजयदुर्ग कोल्हापूर जिल्ह्याचा काही परिसर राजापूर रेपटण जोरदार पावसाचा अंदाज राहील। पूर्णागड रत्नागिरी बेलकर साखरपा संगमेश्वर माखनजन नेरवा मुलगुण इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे। आणि सातारा जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे मारगाव तांबे लोटे चिपळूण गुहागर दहागाव दापोली पाचपणी कलसीत मंदनगर महाबळेश्वर या बऱ्याच ठिकाणी गोरेगाव माळवर्धन तुफान वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। पुणे जिल्ह्याकडे पावसाची स्थिती टाला इंदापूर मुरुड जिंजिरा जोरदार स्वरूपात राहील। जिटे लवासा व्याले सोनापूर शिवापूर केटवल्ले मध्यम पावसाचा अंदाज आहे। नागोठाणा आंबे कळवणलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेनलाई मध्यम स्वरूपात राहील। पेंचरो कोपोली कामशेत मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। पुणे जिल्ह्याकडे पुणे दायरी लोणी कालभोर राऊ नार्वे बोरी तसेच लगत पेसर बघितलं असता पारेगाव सुद्रुक मुसळधार पावसाचा अंदाज राहील। चाकण शिंदे खेड पाबल मलठण कवठे आणि अहिल्यानगरचा काही परिसर भालवाणी आले आणि टाकळी डोकेश्वर मध जुन्नर ओतूर मुसळधार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये दुपारच्या नंतर राहील। अहिल्यानगर खंडाळा कोडगाव भगूर पातर्डी शिरळ मागा गोडेगाव बनास निवासा जोरदार पावसाचा अंदाज आहे। रवरी देवळी प्रवारा अश्वी लोणी संगनमेर शिर्डी पिलतांबा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मात्र शिर्डी पिलतांबा जवळके मध्यम हलक्या पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर घाटमाथ्याकडे आणि मुंबईच्या भागात मुंबई उरण नवी मुंबई मीरा भायंदर भिवंडी इकडे मध्यम हलका राहील। तसेच गोडमालवाडा इकडे हलका मध्यम राहील। पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील। कासाकुरुड जव्हार मोकाडा त्र्यंबक मध्यम पावसाचा अंदाज। दुपारनंतर नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज राजूर अकोला संगनमेर समशेरपूर नांदूर शिंगोटे तिरडे डोबरे सिन्नर निमगाव शिन्नर मालसाखरे लासलगाव देवळी या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। लासलगाव पाटोदा कुसुमाडी वणी डोडांबे चांदवड सौदाने मालेगाव अंजंग निमशेवडी सटाणा औटी ताराबाद मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। साक्री बॅट चिंचखेड कोसुंबे पिंपळनेर नवापूर अमलीकोकसानी मध्यम स्वरूपात राहील। जोरदार पावसाचा अंदाजात दिवी दुसाणे चिमठाणे नांद्राणे मुसळधार पावसाचा अंदाज स्थानिक स्वरूपात बघायला मिळणार आहे। नंदुरबार शहादा अक्कलकोट तलोडा ढगाळ स्थित राहील। शहादा असोल मालगाव बडकी सांगवी सुले भालाणे शिरपूर मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच जळगाव जिल्ह्याकडे दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। पावसाची शक्यताही श्री छत्रपती संभाजीनगर संसिप पिंपरी लिंबे जळगाव गंगापूर वैजापूर हलका मध्यम राहील। धाकीपाल पैठण अमरापूर हंसापूर भालम टाकली इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसे जालना बीड लातूर या जिल्ह्याकडे उत्तरेकडे ढगाळ वातावरण राहील। पावसाचा अंदाज फारसा नाही। धाराशिवमध्ये पावसाची स्थिती धाराशिव कामेगाव बेमली कळंब मासा तारकेटबूम इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर जबरदस्त राहील। अंगार शेतपल आणि तसंच कुरुरवाडी अकलूज माळशिरस वांगी केरन कोंडे सेल्सिअस परांडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्याकडे गेडी चिंकी सांगोळी दिघाची आणि तसेच लगतच पेसर वलसंग अक्कलकोट कुरुळ बिलाटी या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे जोर कमी राहील आणि नांदेड भागाला इकडे ढगाळ वातावरण राहील। परभणी हिंगोली या जिल्ह्यातही ढगाळ वातावरण दुपारनंतर बघायला मिळणार आहे। विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती इकडे ढगाळ स्थित राहील। पावसाचा अंदाज फारसा नाही। ठिकठिकाणी वादळी सरी बघायला मिळणार आहे। नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वर्धा या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि ठिकठिकाणी वादळी सरी बघायला मिळणार आहे। तर रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही जोरदार स्वरूपात कोकण विभागामध्ये अधिक पावसाचा अंदाज राहील। कोकण विभागामध्ये पावसाची स्थिती ही सावंतवाडी अंबोली सानगड रामगड आणि आसपासचा परिसर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज।
कडेगाव पटेगाव तिळा कणकवली पोंडा राधानगरी विजयदुर्ग कोणकेश्वर जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि रात्रीच्या दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज निपाणी मुरगुड तसेच कागल इस्पोर्ली कोल्हापूर ज्योतिबा किनी कोडाली मुसळधार पावसाचा अंदाज राहील। राजापूर रेपटण वडापेठ पूर्णगड रत्नागिरी बेलकट साक्रापा संगमेश्वर माखंजन तुफान पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे कोयना पटण अरळ अरवाडे गुहागर मार्गाव तांबे तसेच जागदेव व सुटपोट इकडे तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। रात्रीच्या दरम्यान राहील महाबळेश्वर मंदनगड श्रीवर्धन देवीगड टाला इंदापूर पुणे जिल्ह्याचा बराचसा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्याकडे जोर जास्त राहील। चोंडी अलिबाग पेंच खोपोली कामशेतलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुंबईच्या भागातही जोर वाढलेला बघायला मिळणार आहे। रात्रीच्या दरम्यान मुंबई नवी मुंबई पनवेल ठाणे कल्याणमली जोरदार स्वरूपात राहील। मुसळधार पावसाचा अंदाज हा अहिल्यानगरच्या भागात देखील राहील। तर अहिल्यानगरच्या भागामध्ये राळेगाव सुरेगाव पारणे सुपे तसेच अहिल्यानगर कुडगाव घोडेगाव माका बनास नेवासा देवळी प्रवारा श्रीरामपूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि घरगाव मांडवे वरवंडी अश्वी लोणी संगमनेर शिर्डी पिलतांबा कोपरगाव मुसळधार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। घाटमाथ्याकडे जोर जास्त राहील। घोटाले सम्राट गुंडा आणि पालघर जिल्ह्याकडे मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। इगतपुरी मुनगाव वडीवरे जोर मोकळे त्र्यंबक इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे तुफान पावसाचा अंदाज तिरडे डुबरे नांदूर शिंगोटे तसेच कोपरगाव येवला कुसमाडी ममदापूर तालवड नाशिक ओझर कळवण या भागातही तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। मालगाव सौदाने देवळी कळवण सटाणा औटी ताहाराबाद आरवी बोकरोड नामपूर निमशोडी ताहाराबाद या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तसे धुळे जळगाव जिल्ह्याकडे मध्यम हलका राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही जोरदार पावसाचा अंदाज चाळीसगाव सायगवन मध्यम स्वरूपातील कन्नड हतनूर पिशोर फुलंब्री सिल्लोड तसेच एलगोपा देवगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगर सांगसी पिंपरी काचूड पाचूड गंगापूर वैजापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। बनास निवासा घोडेगाव माका अमरापूर हंसापूर बालम टाकली मुसळधार पावसाचा अंदाज राहील। भगूर पाथर्डी जांभळीलाही जोरदार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्याकडे जोर जास्त राहील। बीड करकम यलम चौसाला परळी अंबेजोगाई घाट नांदगाव वडवणी तळेगाव जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज ढगाळ वातावरण आणि हलका मध्यम पाऊस सोलापूर जिल्ह्याकडे देखील राहील। आणि लातूर जिल्ह्यामध्ये लातूर श्रांतपाल उदगीर मोरकी देगलूर रुद्र हणेगाव जकाल आणि अहमदपूर या ठिकाणी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसे नांदेड वगळता हिंगोली परभणी वाशिम या जिल्ह्यातही मध्यम हलका पाऊस राहील। विदर्भाकडे रात्रीच्या दरम्यान अकोला बुलढाणा अमरावती हलका मध्यम पाऊस वादळी सरी बघायला मिळणार आहे। तसे मान्सूनचे आगमन देखील बघायला मिळणार आहे। मिश्र स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर या जिल्ह्यातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे देखील राहील। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य